brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. अजूनपर्यंत त्यांचा काहीही पत्ता नाहीये आणि जे पोलिसांना आम्ही सहकार्य करायला पाहिजे ते आम्ही सगळं केलं. खरं तर 2 महिने झाले तरी काहीच पत्ता लागत नाही. महेश पिळणकरचा तपास न करणाऱ्या पोलीस प्रशासनाचा सरपंच महेश पिळणकर झाले काय? पोलीस सांगतात आमचा तपास चालू आहे. पोलिसांवर आमचा विश्वास आहे. आमचा विश्वास नाही असं आम्ही म्हणत नाही, पण त्यांनी अजून खोलवर जाऊन तपास करावा. हे अश्रू आहेत तृप्ती पिळणकर यांचे आणि हे आंदोलन सुरू आहे एका माजी सरपंचासाठी. कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातील पाटगावचे माजी सरपंच महेश पिळणकर गेल्या 2 महिन्यांपासून बेपत्ता आहेत आणि अद्यापही त्यांचा ठाव ठिकाणा लागलेला नाहीये. 7 जानेवारी 2026ला रात्री 7 वाजेच्या सुमारास महेश पिळणकर दुचाकीवरून घराच्या बाहेर पडले. मित्रांकडे जेवायला जातोय असं त्यांनी सांगितलेलं. दुसऱ्या दिवशी नातेवाईकांना गावाजवळच्या जंगलात त्यांची दुचाकी सापडली, मात्र महेश पिळणकर सापडले नाहीत. पोलिसांनी 2 महिने शोध घेऊनही त्यांचा थांग पत्ता लागलेला नाहीये. शिवाय त्यांचा मोबाईल देखील मिळालेला नाही. अजूनपर्यंत त्यांचा काहीही पत्ता नाहीये आणि जे पोलिसांना आम्ही सहकार्य करायला पाहिजे ते आम्ही सगळं केलं. खरं तर 2 महिने झाले तरी काहीच पत्ता लागत नाही. पोलीस काय सांगतात? पोलीस सांगतात आमचा तपास चालू आहे. पोलिसांवर आमचा विश्वास आहे. आमचा विश्वास नाही असं आम्ही म्हणत नाही, पण त्यांनी अजून खोलवर जाऊन तपास करावा. काय झालं असं? काय झालं होईल असं वाटतं? काहीच नाही, आम्हाला काही आयडियाच नाही आहे. कारण ते अगदी चांगली व्यक्ती होती. सगळ्यांना म्हणजे बाहेर पण सगळ्यांना मदत वगैरे करायची. ते काय झालं काय काहीच माहीत नाही आम्हाला काहीच आयडिया नाही. फक्त ते लवकरात लवकर सापडावेत आणि घरी यावेत एवढीच इच्छा आहे आमची. संविधानाला न्याय, लोकशाहीला न्याय, लोकशाहीला न्याय. या प्रकरणात पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करत संविधान हक्क संघर्ष समितीच्या वतीनं कोल्हापुरातल्या दसरा चौकात आंदोलन करण्यात आलं. पोलीस प्रशासनाचा निषेध नोंदवण्यात आला. लवकरात लवकर बेपत्ता असलेल्या माजी सरपंच महेश पिळणकरांचा शोध घ्यावा अशी मागणी करण्यात आली. लोकशाही व संविधानिक हक्क संघर्ष समितीचा जवाब दो. महेश पिळणकरचे झाले काय? जवाब दो. सभागृह संवेदनशील आहे. लोकप्रतिनिधींनी यामध्ये लक्ष घालावं. विशेष करून महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच्यासाठी विशेष पथक हे मुंबईतून जाहीर करावं. आमचा आता कोल्हापूर जिल्ह्याच्या पोलिसांनी 2 महिने काय केलं हा पण आमचा प्रश्न आहे. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख बेपत्ता झाल्यानंतर त्यांचा खून झाल्याचं समोर आलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर महेश पिळणकर यांच्या बेपत्ता होण्याचे हे प्रकरण अधिक गंभीर मानलं जातंय. कोल्हापुरात मस्साजोग प्रकरणाची पुनरावृत्ती होते का असा सवाल उपस्थित केला जातोय. हा सर्वसामान्य व्यक्ती नव्हता. महेश पिळणकर हा सरपंच होता. जर काही माझं लोकप्रतिनिधींना सुद्धा विनंती आहे की जर काही बीडचं प्रकरण एवढं जर काही त्या तिथल्या प्रतिनिधींनी उचलून धरलं असेल तर हे प्रकरण जर काही त्यांच्या कुटुंबियांना महेश पिळणकरला न्याय द्यायचा असेल, संविधानाला लोकशाहीला जर काही न्याय द्यायचा असेल तर हे प्रकरण त्यांनी विधानसभेमध्ये मांडावं अशी आमची त्यांना विनंती आहे. मस्साजोगच्या प्रकरणाच्या पुढं हे प्रकरण गेलेलं आहे. कारण मस्साजोगमध्ये काय झालं हे याचं निदान उत्तर तरी पोलिसांनी दिलेलं आहे. आंदोलकांनी पिळणकर यांच्या कुटुंबियांसह कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांची भेट घेतली. योगेश कुमार गुप्ता यांनी महेश पिळणकर यांच्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेनं सुरू असल्याचं सांगितलं. पाटगावचे माजी सरपंच मिसिंग पोलीस स्टेशन भुदरगडकडे दाखल आहे. 7 जानेवारी 2026 पासून ते मिसिंग आहे. ते दोघे पद्धतीच्या माहितीच्या आधारे आणि तांत्रिक माहितीवरती दोघे पद्धतीने आमचा तपास चालू आहे. ॲडिशनल SP ने सुद्धा कॅम्प केलेला आहे. जाऊन DYSP
आणि LCBची टीमने सुद्धा पॅरलली सायबरच्या दिशेने पण तपास जे आहे डेटा असतील, मोबाईल डेटा अनालिसिस असतील, ते पूर्णपणे आमच्या तपास चालू आहे. त्यांच्यामध्ये फोरेन्सिकचा पण एक विषय होता. फोरेन्सिकमध्ये पण आम्ही पाठपुरावा करून फोरेन्सिकची रिपोर्टसुद्धा घेण्यात आलेली आहे लवकर. पुढची तपास जी आहे, आता शिष्टमंडळ भेटलेला आहे, पुढची तपास आम्ही आणखी वेगाने आणि SIT फॉर्म करून ज्यांच्यामध्ये त्यांनी 1-2 नाव सुचवले की या अधिकारीकडून तसं एक करून आम्ही एक SIT तयार करतो आणि पुढचा तपास करत आहोत. महेश पिळणकर हे काँग्रेस पक्षाकडून सरपंच होते. यामुळं काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी आणि नेत्यांनी अधिवेशनामध्ये या प्रकरणावर आवाज उठवावा अशी मागणी सुद्धा आता केली जाते. याशिवाय या प्रकरणाचा तपास करण्यासाठी SITची नेमणूक करावी अशी सुद्धा मागणी आंदोलकांनी केली. कोल्हापूरहून दीपक सूर्यवंशींसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.